तर तुम्ही जर हा व्हिडिओ 24 जानेवारीला शुक्रवारीच जर बघत असाल तर आज माझा वाढदिवस आहे आणि थँक्यू. तुमच्या शुभेच्छा ऑलरेडी मला सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं मला तुमच्याबरोबर ज्या मला खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळतात, कौतुक ऐकायला मिळतं आणि ते म्हणजे उर्मिला तू इतकी छोटीशी दिसतेस वयानं, आकृतीनं, जनरल. तर त्याचं काय राज आहे म्हणून सिक्रेट? तर असं काही सिक्रेट वगैरे नसतं. खूप साऱ्या गोष्टी अनुवंशिक असतात. आपल्या सगळ्यांना मला पण एक गोंडस म्हातारी एके दिवशी व्हायचंच आहे. परंतु आपली मेमरी खूप छान शाबूत राहावी, आपली प्रॉडक्टिव्हिटी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी म्हणजे कल्पकता, यासाठीचे काही मुद्दे जे माझ्या निरीक्षणास आले आणि काही गोष्टी ज्या मी करते ते मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे. नंबर 1, वजन. माझ्या लक्षात आलंय की वजन त्याचा आता आपण सिरियस हेल्थचे जे इश्यूज आहेत त्याच्याविषयी नंतर बोलूयात. पण सगळ्यात आधी आज आपण जर वयासाठी आपण जर बोलत असू, दिसण्यासंदर्भात बोलत असू, तर माझ्या असं लक्षात आलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही दोन्हीही म्हणजे तुमचं जे आयडियल वेट आहे, ज्या वजनाला तुम्ही असायला पाहिजे, ज्याला रेंज अशी म्हणतात की साधारण इतके ते इतक्या वजनापर्यंत तुमच्या वयानुसार, उंचीनुसार त्याचं जी रेंज आहे ती न पाळता तुम्ही अंडरवेट असाल किंवा ओव्हरवेट असाल तर तुम्ही 100% पोक्त दिसायला लागता. तुम्ही तुमच्या वयाचे सुद्धा दिसत नाही. हे मला लहान वयातच कळाल्यामुळे मला 2 खूप चांगले मोटिवेशन आहेत. ते म्हणजे माझं प्रोफेशन. खूप छान छान कपडे घालावे लागतात, वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळे वेस्टर्न वेअर आणि कॅमेरासमोर ऑलरेडी तुम्ही जर हॉरिझॉन्टल व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही स्ट्रेच होता आणि ऑलमोस्ट 4 ते 5 पाऊंड तुम्ही जास्त वजनाचे दिसायला लागता. त्याच्यामुळे मला खूप मोठी छान कॉम्प्लिमेंट मिळते जेव्हा मला लोक भेटायला येतात तेव्हा, अरे तू व्हिडिओमध्ये केवढी मोठी वाटते. दोन्ही उंचीनं पण उंच वाटते आणि वजनानं पण मोठी वाटते, पण प्रत्यक्षात भेटल्यानंतर केवढीशी छोटीशी आहे, म्हणजे वजनानं पण आणि उंचीनं पण. ही मी कॉम्प्लिमेंट ह्यानं घेते कारण की पुन्हा एकदा अनुवंशिकतेनं आकृती छोटी असल्यामुळे, पिटाईट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि मी जसं म्हटलं तसं की वजन तुम्ही आयुष्यात आटोक्यात नाही आणलं तर सगळ्या प्रॉब्लेम्सना तुम्हाला फेस करावं लागतं. त्याच्यामध्ये दिसण्याचा तर 100% कन्सर्न नक्कीच वाढायला लागतो. म्हणूनच आपण बाई मुद्द्यावर या आपल्या नवीन सिरीजमध्ये मंगळवारच्या PCOS, PCOD, तुम्ही त्याला काही नाव द्या, पण ओव्हरीजच्या समोर जेव्हा चरबी साठायला लागते, फॅटचं पर्सेंटेज वाढतं, तेव्हा तुमचा PCOS होण्याचा धोका वाढायला लागतो. हे त्या डॉक्टरांनी पण स्पष्टपणे सांगितलं. कन्सीव्ह एखाद्या स्त्रीला होत नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा पोट कमी करणे, वजन कमी करणे हे सांगितलं जातं. बहुतांश वेळा स्त्रियांची वजनं कमी झाल्यानं सुद्धा त्यांना गर्भधारणा करायला मदत झालेली आहे. श्वसनाचे आजार म्हणजे आपली स्ट्रेंथ वाढणं, स्टॅमिना वाढणं, फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, या सगळ्या गोष्टी आपल्या वजनाशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे किती बॉडी पॉझिटिव्हिटी असली तरी बॉडी पॉझिटिव्हिटी याचा अर्थ वाटेल तेवढं वजन कमी करणे आणि वाटेल तेवढं वजन वाढवणे असा नाही होत. याचा अर्थ असा होतो, आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला पॉझिटिव्हली स्वीकारणे आणि त्या स्वीकारण्याच्या अधिष्ठानावरती चांगल्या हेल्थ साठी सतत प्रयत्न करत राहणे. नंबर 2, आणखी मी माझ्या वयापेक्षा खूप लहान दिसण्याचं कारण जे खूप मोठं क्रेडिट जातं ते म्हणजे मी निर्व्यसनी आहे. आणि व्यसन म्हणजे सॉफ्ट ड्रिंक पण नाही. म्हणजे मला आठवत नाही इसवी सन कितव्या साली मी शेवटचं कार्बोनेटेड ड्रिंक प्यायला असेल म्हणून. त्याचं कारणच असं की खूप लहान वयामध्ये माझ्या असं लक्षात आलेलं की कोल्ड ड्रिंक, स्पेशली कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये काय प्रमाणामध्ये शुगर असते. आणि खूप लहान वयामध्ये माझ्या वडिलांनी मला योगासाठी वगैरे ते न्यायचे. रामदेवजी बाबा त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगासनांचं आणि प्राणायामाचं प्रमोट करत होते त्याला. त्या काळामध्ये कोल्ड्रिंक्स आणि शुगरी सगळं जे ड्रिंक्स आहेत त्याच्यातलं प्रमाण, त्याच्यामधून होणारा धोका आणि त्याचा बॉडीवरती होणारा दीर्घकाळ परिणाम, दुष्परिणाम असे डेकेड्स गेलेले. पण मी कोल्ड्रिंक नाही प्यायलेले, व्यसनांचा संबंधच घेत नाही, अल्कोहोल नाही, स्मोकिंग, सिगरेट ॲडिक्शन कुठचेच कसल्याच पद्धतीचं व्यसन नाही. आणि ते आपल्या त्वचेमध्ये, आपल्या चलाखीमध्ये, आपल्या स्नायूंमध्ये आतून तर दिसतंच ऑफकोर्स. पण आज आपण दृश्याबद्दल, अपीअरन्स बद्दल जर बोलत असू तर माझी स्किन टाईट असण्याचं कारण, माझे केस एवढ्या सगळ्या याच्यातून मी गेलेले आहेत, त्याचं तरी सुद्धा ते बरेच चांगले अजून आहेत डोक्यावरती, त्याचं कारणच असं मी निर्व्यसनी आहे. आपण जेव्हा निर्व्यसनी असतो तेव्हा स्त्रिया पण आणि पुरुष पण आपल्या हातामध्ये खूप आयुष्य कंट्रोलमध्ये राहतं. त्याचं कारणच असं, आपल्याला पाहिजे तेवढ्या काळ आपण ऍक्च्युली बायोक्लॉक, निसर्गाला धरून आपण चालत असतो. त्याच्यामुळे कन्सीव्ह होण्यासाठी, त्याच्यानंतर आपली चपळाई, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चेंजेस, करिअरचे चेंजेस,
फिजिकली प्रचंड ताण देणाऱ्या गोष्टी, ह्या सगळे चॅलेंजेस आपण निधड्या छातीने स्वीकारू शकतो. त्याचं कारण आपल्याला नॉकआउट करायला, विकेट आपली पाडायला कसलंच व्यसन जगात नसतं. नंबर 3, आणखी एक छान गोष्ट मी केलेली आहे, जी मी अजिबात करत नव्हते. 1 महिन्यापूर्वी मी केलेली आहे, पण आयुष्यभर माझा त्याच्यावरती कंट्रोल होता, पण पूर्णपणे मी बंद वगैरे केलेलं नव्हतं. आणि ती गोष्ट म्हणजे डिझर्ट, ज्याला गोडाचे पदार्थ असं म्हणतात. चहा, कॉफी सगळं चालू आहे, डोंट वरी. मी काही एवढी ग्रेटनेस अजून अचीव्ह नाही केलेला. आय विश ते पण मला लवकर जमेल. पण महिन्याभरापूर्वी संपूर्णपणे वरून घेतली जाणारी साखर आणि सगळे गोडाचे पदार्थ बंद केल्याचा महिन्याभरातला मी तुम्हाला फायदा मला पटकन सांगा असं वाटेल. आणि तो म्हणजे ऑफकोर्स कोणाचा वाढदिवस असेल तर एवढूसा केक वगैरे खाल्ला जातो. मी हा असं एकदम नाही म्हणजे नाही, तुम्ही केक कापतायचा तरी सुद्धा मला देऊ नका वगैरे असं मी नाही करत. किंवा कोणी छोटासा प्रसाद वगैरे आणला तर तो खाल्ला जातो. पण मी डिझर्ट्स जे मागवले जातात, घरात जे गोडाचे पदार्थ बनवले जातात किंवा बाहेर कधी जाऊन हॉटेलमध्ये वगैरे खाल्लं जातं, ते संपूर्ण बंद केलंय. आणि त्याचा मोठा फायदा मला असा जाणवला, तो म्हणजे बऱ्याचदा आपल्याला जी गोष्ट वजन वजन वाटत असते ती वजन नसून ब्लोटिंग असते. जनरली गोडाचे जे जे पदार्थ असतात, शुगरी जे फूड असतं, ते शक्यतो आपल्याकडचे तरी दुधापासून खूप जास्त बनवले जातात. आणि डेअरी आणि शुगर हे लई डेडली कॉम्बिनेशन आहे. त्यानं खूप साऱ्या लोकांना इन्फ्लमेशन होतं शरीरामध्ये. आत्ताच विद्या बालनचा एक खूप कमाल एक डाएटवरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तिनं नॉन इन्फ्लमेटरी डाएट सुरू केली, जे इन्फ्लमेशन तयार करतं. व्हेजिटेरियन असून सुद्धा तिची बॉडी बऱ्याचदा आपली फुगते, म्हणतो ना आपण, पोट ब्लोट होतं. आणि त्याची कारणं इथे कुठेतरी लपलेली असतात. दुसरा खूप मोठा रिसर्च आहे खरं तर नेटफ्लिक्सवरती, त्याच्यावरची एक कमाल डॉक्युमेंटरी आहे, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. आणि ती म्हणजे शुगर. आपल्या त्वचेमध्ये कोलॅजन नावाचा एक एलिमेंट असतं, म्हणजे लवचिकता जे ठरवतं ते हे कोलॅजन ठरवतं. जसं आपलं वय वाढत जातं, डायरेक्ट सांगते रिसर्च असा सांगतो, साधारण मिड 20s मध्ये म्हणजे 20च्या मध्यात कुठेतरी आपलं शरीर तेवढ्या प्रमाणामध्ये कोलॅजन बनवणं, स्पेशली त्वचा कोलॅजन बनवणं बंद करत जाते, कमी कमी करत जाते. बंद नाही करत, कमी कमी करत जाते. कारण की बॉडीला असं लक्षात येतं की आता एवढं कोलॅजन बनवण्याची गरज नाहीये. आणि त्यालाच आपण जे म्हणतो की डीके होत जाणं किंवा क्षय होत जाणं, वय वाढत जाणं, अशा पद्धती खूप निगेटिव्ह शब्द आहेत हे. पण त्याच्यामुळे आपली त्वचा कोलॅजन बनवत नाही. आणि ऑलरेडी कमी प्रमाण झालंय आणि त्याच्यात आपण जेव्हा शुगर खातो तर साखर काय कोलॅजनला ब्रेक करून टाकत असेल तर ते साखर. त्यामुळे हे माझ्या लक्षात आल्यामुळे आत्तापासून, मी अजून 40शीला आलेलं नाहीये, 40मध्ये एंटर पण झालेलं नाही, अजून अवकाश आहे वर्षात काही, तरी सुद्धा मी आत्तापासून स्वतःला सवय लावते की डिझर्ट्स म्हणजे गोडाचं प्रमाण कमी करत जायचं. हळूहळू मला साखर पण माझ्या आयुष्यामध्ये वर्ज्य करायची. आणि जे नैसर्गिकरित्या जी साखर खाल्ली जाते म्हणजे फळांमधून वगैरे जेवढी आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मला साखर ठेवायची आहे. आणि यासाठी प्रयत्न केले जातात. मला असं वाटतंय त्याचा ब्लोटिंग आणि शरीरावरती पण परिणाम झाला. आणि इन जनरल शुगरी फूडवरती कंट्रोल असल्यामुळे मला जाणवतं की इलॅस्टिसिटी म्हणजे माझ्या ओळखीचे जे जे लोक आहेत, माझ्या बॅचमेट्स वगैरे मध्ये सुद्धा मला जरा जास्त सॅगी स्किन जाणवते, थोडी डल, थोडी लूज मला जाणवते माझ्यापेक्षा. कारण मला एक मोठा फरक हा जाणवला एक शुगरी फूडचा कंट्रोल पण आणि पूर्णपणे वर्ज्य करणं हे. आणि याच पॉइंटमध्ये महत्वाचं मला सांगायचं, स्किन केअर. माझं स्किन केअर प्रचंड मी पाळते, ऑफकोर्स थँक्स टू प्रोफेशन, आणि मला आवडच आहे त्याची छान. दुसरा प्रकार म्हणजे मी सांगते की मी रेटिनॉल खूप लवकर म्हणजे 32 वयापासून, खरं तर साधारण 29-30 पासून तुम्ही रेटिनॉल वापरायला सुरू करू शकता. तर ट्रेटिनॉइन आणि त्याच्यावरचा मला ऍक्च्युली वेगळा व्हिडिओ करायचा आहे, मी लवकरच घेऊन येईन ते कसं वापरायचं काय. पण रेटिनॉल, शुगरी फूडवरचं कंट्रोल आणि स्किन केअर रुटीन डिसिप्लिननं फॉलो करणं, यानं माझ्या त्वचेतली लवचिकता, कोलॅजन, छान इलॅस्टिसिटी, प्लम्पनेस, युथफुलनेस मी टिकवण्याचा प्रयत्न करते. नंबर 4, वजनावरून माणूस आहे त्यापेक्षा थोडासा पोक्त दिसायला लागतो, वजन वाढीमुळे किंवा खूप जास्त वजन कमी झाल्यामुळे. दुसरं म्हणजे स्किनमुळे, त्वचेच्या क्वालिटीवरून सुद्धा आपलं वय खूप जास्त आहे त्यापेक्षा सुद्धा जास्त दिसायला लागतं. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे केस. ट्रस्ट मी, मला पण केसांचं महत्व खूप कमी होतं. 2024 मध्ये मला जो धक्का बसलाय, आधी मला चिकनगुनिया झाला, त्याच्यातून ऑटो इम्युन मध्ये हे होऊन थायरॉइडायटिस झाला. तर एक टेम्पररीली सिस्टीम मध्ये तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं, पण त्याचा दुष्परिणाम म्हणजे प्रचंड हेअर लॉस होतो. तर त्याच्यामुळे माझा भांग, एखाद्याचा हेअर लॉस कसा कळतो, हेअर फॉल होतोय ते म्हणजे तुमचा भांगच अतिशय विरळ होत जातो, जो दाट एक छान रेष यायला पाहिजे
खूप मोठ्या प्रमाणात जेवढे माझे केस खरं तर डिलिव्हरी नंतर सुद्धा एवढे गेले नसतील तेवढे माझे मागच्या वर्षात या बॅक टू बॅक काही गोष्टींमुळे हेअर लॉस झाला. तर अशा वेळेला मी कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स घेते हे मला तुम्हाला सांगायचं आहे. यासाठी मी डॉक्टरांकडून पोटातून पण औषधं घेत आहे, मेनॉक्सिडिल वापरते आहे, त्यांनी दिलेला बाहेरून लावायची औषधं केसांच्या मुळाशी, त्याच्यानंतर हेअर ग्रोथचे सिरम्स वापरते आहे, पिलग्रिमचं वगैरे. आणि त्या पेक्षा जास्त अजूनही हेअर ग्रोथच्या काही ट्रीटमेंट असतात ज्या जाऊन स्किन क्लिनिकमध्ये घ्यायच्या असतात, ते पण मी घेत आहे. त्याचं कारण एवढा मला हेअर लॉस मी म्हटलं तसं माझ्या डिलिव्हरी नंतर पण नव्हता झाला आणि त्याचा मला लगेचच परिणाम जाणवला की अरे हे वेगळं आपण दिसायला लागलोय. त्यामुळे आपल्या केसांना खूप जपा, त्यानं आपलं खूप छान युथफुल आकर्षक जे अपीअरन्स असतं ते छान राहतं. नंबर 5, आणखी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला युथफुल एनर्जी देत नाही, ती टिकून ठेवत नाही, ती म्हणजे आउटडेटेड होणं, नॉलेजनं आउटडेटेड होणं. मग अशी कोणती गोष्ट आहे की ज्यानं आपण चिरतरुण राहणार आहोत हे माझ्या फार लवकर लक्षात आलं आणि ते मी कटाक्षानं पाळते. थँक्स टू माय प्रोफेशन. सतत आपलं नॉलेज अपडेटेड ठेवल्यानं, नवीन नवीन गोष्टी शिकल्यानं, मग ते नवीन स्किल सेट्स असतील, नवीन वर्कशॉप्स एखादा असेल, ऑनलाईन घरातून असेल, पण माझ्या लक्षात आलंय आणि मी हे बाहेर पण निरीक्षण केलंय आणि हा फरक मला माझ्यामध्ये पण जाणवतो. इतर बिचाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे, मग त्या जेन्युअन सुद्धा असू शकतात, म्हणजे सासरकडच्या जबाबदाऱ्या असतील किंवा ज्यांची लग्न नाहीत त्यांनी ठरवून केलेली किंवा नाहीच झालेली, त्यांच्यामध्ये सुद्धा इतर वेगवेगळ्या ताणामुळे असेल, नात्यातली ताणं असतील, घरामधलं ताण असेल, आर्थिक ताण असेल, कुणाची तरी सेवा करायची, घरामध्ये पेशंट आहे आणि तुमच्यावरती जबाबदाऱ्या आल्यात, अशा या भयानक जबाबदाऱ्यांमधून जेव्हा आपण माणूस जात असतो तेव्हा तुम्ही जॉब सोडून देता, काम करत नाही, इंडस्ट्रीत पाय ठेवत नाही, बाहेर मार्केटमध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती नसतं, नवीन जनरेशन्स पास आउट होत असतात, बाहेर येत असतात, अशक्य प्रमाणात पटापट सगळी टेक्नॉलॉजी आणि सगळं बदलतंय. AI वगैरे आले असं आपण म्हणत होतो, पण काही काळानं AI पण ओल्ड झालंय असं अगदी आपण म्हणायला लागू. इतक्या प्रमाणामध्ये झटपट सगळ्या गोष्टी बदलत आहेत आणि या बदलाला जर स्वीकारायचं असेल तर अपडेटेड नॉलेज घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही वयामध्ये असू देत, तुम्ही गृहिणी जरी असाल, होम मेकिंग मधलं जरी असेल, तरी सुद्धा अपडेटेड नॉलेज, बाहेर काय चाललंय आणि आपल्याला याची माहिती असणं, या सगळ्याची, यानं आपण चिरतरुण राहणार आहोत. नंबर 6, वजन, त्वचा, केस, आउटडेटेड नॉलेज, याच्याबरोबर विचार. तुमच्या विचारांनी तुम्ही वयस्कर आहात की तरुण आहात हे कळतं. तुमचा आकडा काही का असेना. आता मी आज माझा आकडा सांगते, खूप वेळा सांगितलंय त्याच्यामुळे याच्यात काहीच नवीन नाही, पण 24 जानेवारी 2025 मध्ये मी 37 वर्षांची होणार आहे, म्हणजे 37 पूर्ण. पण मला ते 37 वाटत नाही. आणि पूर्वी आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा आपल्याला कळत नाही की एज इज जस्ट अ नंबर वगैरे असे मोठे लोक जेव्हा म्हणतात, पण आता मला ते कळतंय की ऍक्च्युली एज इज जस्ट अ नंबर. त्याचं कारणच असं, माझ्यापेक्षा वयानं कमी असलेल्या लोकांना मी म्हातारं होताना पाहिलंय, कारण त्यांचे विचार तसे आहेत. आता विचारांमध्ये बदल म्हणजे नक्की काय, तर मला असं वाटतं की चांगल्या अर्थानं हार न स्वीकारणं किंवा चांगल्या अर्थानं वय न स्वीकारणं, याचा अर्थ विचारांनी यंग राहणं. तुम्हाला एक उत्तम अजून एक उदाहरण देते. थोडंसं ना हे ऍक्टर्स किंवा फिमेल ऍक्टर्स मध्ये सुद्धा, कलाकारांमध्ये, की जे इतके विचारांनी स्वतःवरती प्रेम करतात, स्वतःला जपतात, व्यायामाला प्राधान्य देतात, वजन आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या त्वचेवरती काम करतात, केसांवरती काम करतात, ते स्वतःचं वय स्वीकारत नाहीत. म्हणूनच आजही अमिताभ बच्चन आपल्याला कमाल काम करताना दिसतो. वाईट अर्थानं वय स्वीकारणं म्हणजे काय, आता काय बुवा, आता काय, आता मूल झालं आणि का आम्हाला कोण बघणार आहे असं, आणि मग गबाळ राहायचं, आता कोण का आपल्याला बघतंय त्यामुळे काहीतरी घालायचं, मग असं स्वतः डिक्लेअर करायचं, आता कुठे आपण सेक्सी वगैरे असं. अशा पद्धतीची नकारात्मक चर्चा जिथे चालू असते ना, तिथे मला बसावंसं सुद्धा वाटत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं जास्त असू दे नाहीतर कमी असू दे, पण मला असं वाटतं द मिनिट तुम्ही आयुष्याला हारता, शिकायला, चेंजेस करायला घाबरायला लागता, किंवा द मिनिट तुम्ही तुमच्या तब्येतीची कारकूर काही असू दे तुम्हाला झालेलं, ते तुम्ही स्वीकारता आणि त्याच्याविषयीचे फाईट थांबवता, त्या दिवशी तुम्ही म्हातारे होता, वय कोणतं का असेना. आता खूप जणी ज्या माझ्यापेक्षा मोठ्या असतील त्या म्हणतील, काही नाही, 35-37 वगैरे हे काय वाढलेलं वय आहे का, तुला खरं कळेल 45 नंतर किंवा 50 नंतर काय होतं, काय काय दुखायला लागतं ते. मला अगदी मान्य आहे, तुमचं बरोबर आहे. त्याचं कारणच असं, रिसर्च असं सांगतं, साधारण 43-44च्या नंतर, म्हणजे मिड 40s असं आपण म्हणूयात, त्याच्यानंतर ऍक्च्युली तुमच्या अपीअरन्स मधले बदल सुद्धा दिसायला लागतात. इव्हन तुमचे शरीर पण बोलायला लागतं तुमच्याशी, काय काय दुखतंय, काय काय नाही. तोपर्यंत इन युअर 30s यू हॅव मॅक्सिमम एनर्जी, यू हॅव लॉट ऑफ मनी, कारण तोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहिलेले असतात. पण
40शी साठी सुद्धा पण मी एक्साइटेड आहे, अजून अवकाश आहे तरी सुद्धा, कारण की 40शी मध्ये तुमची मुलं पण मोठी थोडीशी झालेली असतात आणि तुम्हाला जो काय कॉन्फिडन्स आलेला असतो की कोणाला काय तुला नाही वाटत मी सेक्सी, नको वाटत आहे, मला वाटतं ना मी सेक्सी, अशा पद्धतीचा एक कमाल स्वीकार आलेला असतं. मला नाही वाटत मला अजून तो स्वीकार आलेला आहे. आणि तशा या येणाऱ्या कैक वर्षांसाठी 40शी 50शी 60 70 मी रेडी आहे आणि एक्साइटेड आहे आणि खूप 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 आनंदात आहे. आणि आता तर बाई मुद्द्यावर या सिरीजमुळे कमाल कमाल नॉलेजेबल लोकांचं आता मला संगत मिळतीये, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मिळतात. ही संधी जी मला मिळाली आहे त्यानं मी आणखी वेडी झाली, कारण कॉन्टेंट क्रिएशन इज अ व्हेरी आयसोलेटेड जॉब. खरं तर तुम्ही खूप एकटे पडत जाता, तुम्ही एकटेच रिसर्च करता, एकटाच स्वतःचा व्हिडिओ बनवता, लिहिता, हे करता. पण आता तुमची टीम वाढते आणि तुम्ही वेगवेगळे सिरीजेस लॉन्च करता, तेव्हा तुमच्यासारखे समविचारी क्रिएटिव्ह लोकांच्या टीम बरोबर तुम्ही काम करायला लागता. ते तुम्हाला आणखी यंग करतात, आणखी ऊर्जा देतात. त्याच्यामुळे आयुष्यात तुम्ही आनंदी असाल याचाच अर्थ तुमचे विचार आनंदाचे असतील. तुम्हाला फक्त आकडे बदलतात, कॅलेंडर बदलत जातं आणि तुम्ही कसंही दिसलात तरी सुद्धा आपण आपल्याला आवडतं, आपल्याला आयुष्य आवडतं. खूप खूप मनापासून थँक्यू. नेमका शुक्रवार वाढदिवसाच्या दिवशी आलाय. तुम्ही 24 जानेवारीला नसाल बघत जरी व्हिडिओ तरी सुद्धा आणखी या 4-5 गोष्टी ज्या मी फॉलो करते त्याच्यामुळे मला असं वाटतं, आणि अनुवंशिकता मोठं कारण असतं. रेग्युलर व्यायाम, खाण्यापिण्यामधलं छानसं राहिलेलं सातत्य आणि शिस्त आणि चांगले विचार, या सगळ्यांच्यामुळेच त्वचा, केस आणि सगळ्या गोष्टींचा छान समतोल राखला जातो. बाई मुद्द्यावर या निमित्तानं त्या सिरीजमुळे मंगळवारच्या आणखी अशा एक्सपर्ट्स कडून त्यांच्या तोंडीच सोनाराजच कान टोचलेले बरे, त्यांच्या तोंडीच छान छान या सगळ्या गोष्टी कन्फर्म पण करून घेऊयात. तुम्हाला पण या वर्षभरामध्ये वाढदिवस असेल, जानेवारीत वगैरे वाढदिवस असेल, आत्ताच माझ्याकडून हॅपी बर्थडे. थँक्यू. आय लव्ह यू.